नमस्कार, मी मेघराज राजे भोसले, अध्यक्ष अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ. मित्रांनो, या व्हिडिओ बाईटच्या माध्यमातून आपणास ज्या प्रकारे मला संवाद साधायचा आहे, की आज विजय पाटकर यांनी माझ्यावर बरेच आरोप केलेले आहेत. अतिशय वाईट वाटलं, की एवढा ज्येष्ठ माणूस, जो कलाकार म्हणून चांगला आहे, परंतु माणूस म्हणून किती खालच्या लेव्हलचा आहे, हे आज जाणवलं. निश्चितच मी त्यांना फोन केला होता आणि त्यांना नाही, इतर सर्व माझ्या जुन्या पॅनलमधील सहकाऱ्यांना फोन केला होता आणि इलेक्शन हे आपण बिनविरोध करू, एकत्रितपणे करू, अशी मी विचारणा केली. परंतु त्याचा अर्थ त्यांनी गैर काढला. मी कुठलाही घाबरून त्यांना फोन केला नव्हता. कारण त्यांनी आता सांगितले, की मेघराज भोसलेंनी काय केलं? त्यांना जाणीव करून देऊ इच्छितो, की 55 वर्ष झालं नाही, एवढं काम मी 5 वर्षात केलं. आणि तुम्ही 1 वर्षात काय केलं, तर फक्त स्वतःसाठी पिक्चर मिळवणे एवढंच काम केलं 1 वर्षामध्ये. त्यामुळे काहीतरी बेछूट आरोप करणे हे त्यांना शोभत नाही. हे करत असताना मला जाणवलं, की त्यांनी सांगितलं, की बराच भ्रष्टाचार झालाय. तर भ्रष्टाचार मला कळला नाही, की आत्तापर्यंत एकही आरोप आमच्यावर सिद्ध नाही, कुठला आरोप नाही. आणि ज्या विजय पाटकरांवर अनेक भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झाले, जे चॅरिटी कमिशनर असतील, हायकोर्ट असतील, इथेही दोषी ठरले. आता फक्त पळपुटा अध्यक्ष म्हणून एकमेव विजय पाटकर प्रसिद्ध आहे, जे जी-बी सोडून पळाले. अनेक वेळा अशा माध्यमातून लोकांवर खोटे आरोप करणं, कुठलंही स्वतःच्या कारकीर्दीत काम नसताना पळपुट्यापणे जाणं आणि पळपुटा अध्यक्ष होणं, हे मला तरी शक्य झालं नाही. निश्चितच आज मला मला असं वाटतं, की कुठल्यातरी मंत्र्यांचं नाव घेणे, त्यांच्या ओळखींचं नाव घेणं, 4 दिवस फॉर्म भरायची वेळ असताना, जिथं वर्षाताई किंवा इथं सर्वांनी फॉर्म भरले, त्यांना प्रॉब्लेम आला नाही. तर तिथं काहीतरी सांगणे, की माझ्यावर दबाव आला, माझे फॉर्म भरले गेले नाहीत. ॲक्चुअली खरं सांगायचं म्हटलं तर विजय पाटकरांना हा पराभव निश्चित दिसलेला होता. त्यांना ज्या प्रकारे लोकांचा त्यांनी गैरवापर केला, लोकांची दिशाभूल केली. आत्तापर्यंत त्यांनी सांगितलं की महामंडळ बंद होतं. तर मित्रांनो, या माध्यमातून सांगतो की 10 वर्ष मी अध्यक्ष आहे. 10 वर्षात महामंडळाच्या अनेक प्रॉपर्टी झाल्या, अनेक नवीन-नवीन स्कीम्स केल्या. पण एकही दिवस महामंडळ बंद नाही. राहिला विषय प्रशासकाचा. महामंडळ प्रशासक नाहीये. अजून सुद्धा आमची विद्यमान कार्यकारिणी काम करते. त्यामुळे खोटी माहिती देणे, आरडाओरडा करणे, तिथं आपला खोटा अभिनय दाखवणे, हे विजय पाटकरांचं नेहमीचंच माध्यम आहे. ज्या प्रकारे त्यांनी सांगितलं, की एका मंत्र्याचा दबाव आहे, एक ओएसडी येऊन बसला होता. मला तर जाणवलं नाही. 60 कलाकारांनी येऊन फॉर्म भरले, त्यांना कुणी अडवलं नाही. मग पाटकरांचा फॉर्म भरायचं कुणी अडवलं? त्यांनी नाव डिक्लेअर करावं, कुणी अडवलं? त्यामुळे यात आमचा काही संबंध नाही. आणि ज्या प्रकारे त्यांनी अभिनेत्री नीलमताई शिर्के यांचं नाव घेतलं, तर नीलमताई आमच्या उमेदवार आहेत, त्या अभिनेत्री आहेत. त्या कुणाच्या संबंधित आहेत म्हणून त्यांना घेतलेलं नाही. ते एक कलाकार आम्हाला अभिनेत्री पाहिजे होते. त्यासाठी आम्ही वर्षाताईंपासून सगळ्याच माजी कलाकारांना विचारलं. त्याप्रकारे नीलमताईंना विचारलं आणि त्या आमच्या कलाकार आहेत, एवढंच मला वाटतं. आज मला वाटतं पाटकर पूर्णपणे घाबरलेले आहेत. असून द्या, पाटकरांनी काहीही करू, परंतु विजय आमचाच आहे असं मला वाटतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.